कार्तिक पौर्णिमा कतिका मासो या निमित्ताने पौर्णिमेचे महत्त्व. आदर्श जय भीम मित्रमंडळ भादवडे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, मौजे भादवडे या ठिकाणी पौर्णिमेचं महत्त्व विषय काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. प्रवचनकार राजेंद्र विष्णू तायड, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका संरक्षण उपाध्यक्ष. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मीराताई भोसले. सूत्रसंचालन शरद कदम सर. प्रवक्ते व शब्दश्री काव्यसंग्रहाचे संस्थापक, काव्यसंग्रहाचे लेखक माननीय संजयजी जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच युवराज खुंटे बोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यांनी धम्म प्रसार आणि प्रचार कसा करावा या संदर्भात माहिती दिली. तसेच त्या ठिकाणी सूर्यकांत बनसोडे काका हे उपस्थित होते. बडकुंबे साहेब हे उपस्थित होते. मान्यवर खंडाळा तालुक्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी व कार्यक्रमामध्ये बंधू भगिनी, बालबालिका बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच गौरी संतोष भोसले, ITI इलेक्ट्रिशियन, ITI वाई 94% मिळून यश प्राप्ती केली. त्या अनुषंगाने तिचेही स्वागत करण्यात आले. स्वागत करताना आयुष्यमान युवराज खुंटे, आयुष्यमान संजय जाधव, आयुष्यमान राजेंद्र तायड समता सैनिक, आयुष्यमान चैतन्य तायड व सर्वच पदाधिकारी. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, तुमाचे उद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर, विद्यमान राष्ट्रीय संरक्षण अध्यक्ष मीराताई आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंबीय यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, तर सर्वप्रथम अध्यक्षांची निवड आपल्या गावातीलच आयुष्यमालिनी मीराबाई भोसले यांची या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून आपण निवड करत आहोत. तर त्यांनी कृपया अध्यक्षता स्वीकारावे अशी त्यांना विनंती. आत्ताचा मित्र शरद कदम यांनी जी सूचना अध्यक्षपदाची सुचवली त्याला आमचं पूर्ण अनुमोदन आहे आणि त्यात सर्वप्रथम तालुक्यातून आलेले आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे पक्षाध्यक्ष संजयजी जाधव, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मीराताई भोसले आणि मान्यवर आपले त्यांनी प्रतिमा पूजन करून घ्यावं असं मी सर्वांना विनंती करतो. तू भाषण करते आज कळलं मला. मागे सगळ्याला भाषण
ते समता सैनिक दलाचे जिल्ह्याचे संरक्षण उपाध्यक्ष आहेत. त्याप्रमाणेच आलेले सर्वच मान्यवर, तुम्ही महिला भगिनी असतील, पुरुष असतील, काही ना काहीतरी आपल्याला मिळणार आहे. 1-2 तासामध्ये जे काय मिळेल ते आपण आपल्याजवळ ठेवायचं नाही. जे मिळालेलं ज्ञान आहे ते इतरांना देण्याचं काम विनंती करतो. यानंतर आपल्या कोण बोलणार आहे? डायरेक्टर त्यांना पुढची गोष्ट नक्की. हा, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राजेंद्र तायडे यांना मी विनंती करतो की त्यांनी वर घ्यायचे. स्थानिक कोण तर आम्ही सुरुवातीला शिरोळमध्ये माझी मंडळी, मी आमची 2 मुली, आम्ही चौकच असायचो दोघांमध्ये. कोंडे साहेब आम्ही कधी कधी मंडळी काय म्हणायची, मी नाश्त्याला बनवते, कोण आलं तर म्हणून मंडळी जायची. आम्ही आमच्या 2 मुली मी असायचो आणि काही डोळ्यात नाश व्हायची की आपण कुठं चुकतो, हा धम्म नुसताना काय दिसत नाही. बाबासाहेबांनी आपल्या समाजाचं असं कुठलं नुकसान केलं की बाबासाहेबांचं नाव घेण्यासाठी तुम्ही विहारात येत नाही. 7-8 दिवस तुमच्यासाठी असतात. 1 दिवस फक्त धम्मासाठी द्या, धम्म विचारासाठी घ्या. सगळ्यांनी इथं येऊन या. कसं असतंय माहिती, शेता बांधावली बांधणं एवढंच राहतं नाही का कुटुंबी साहेब. शेता बांधावली आपलं बकरं कोंबडं तुमच्या दारात गेलं, माझ्या दारात आलं, तर त्याच्यापेक्षा एक मोठा विचार येतो म्हणजे धम्म विचार. एका दिवशी सांगून होणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आपल्याला यानंतर आम्हाला एक पुण्याला बैठक आहे आपल्या धम्म परिषदेसाठी, त्यामुळे आज काय बोलत नाही, मी इथंच थांबतो. पण एक तुमच्या सर्वांच्या प्रती एक मंगल भावना व्यक्त करतो, तुमच्या सर्वांच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो, तुमच्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांचं उरलेलं जे काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मुलं आपल्या समाजासाठी त्यांनी म्हणजे 4 मुलांना त्यांना वाचवता आलं नाही. कदाचित गंगा आहे, रमेश आहे, राजरत्न आहे, ही मुलं बघा किती राजरत्न बाबासाहेबांच्या खांद्यावर गेला. आणि बाबासाहेब संध्याकाळी बोलमेश परिषदेला लंडनला जातात. काय त्याग आहे आपल्या पोराला काढणारा कचरा मावशी आपल्याला जीवाला किती भर पडते. त्या महामानवानी कसं जागावं, काय काय तुमच्यासाठी काय नाही करावं, तर याचं सगळ्यांनी थोडंसं विचारमंथन करायला पाहिजे. मला खूप आनंद होतोय की भादाड्यातून हा विचार जन्म घेताना मला दिसतोय आणि या ठिकाणी धम्म नक्कीच अंकुरित होईल असं माझ्या सदिच्छा आहे. आणि तुम्ही सर्वांनी रविवारचा वर्ग चालू करावा. मी मागच्या वेळेस 2-3 मीटिंगमध्ये सांगितले, तर मी इथंच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान. आणि यानंतर छान, धन्यवाद सर. अतिशय मार्मिक थोड्या शब्दामध्ये त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आता महिलांची तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आमच्या धम्म संस्कार वर्गाला 498 आठवडे पूर्ण झाले, म्हणजे 15 वर्ष पूर्ण झाली. आम्ही खूप कमवलं नाही, पण काही गमवलं पण नाही. किमान समाज त्या स्तरावर ठेवलाय. शिवाजी लावळे आज महाराष्ट्रामध्ये गाजली व्याख्यान करतात. छान, आमचे 250 आठवड्याच्या वर या प्रमाणाची. यानंतर आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. आज आपली कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपल्याला व्याख्याते लाभलेले आहेत तायड. तर यांचं पद तुम्हाला सांगतो, हे संरक्षण उपाध्यक्ष आहेत, तालुक्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. मग त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. मुंबईला ते त्यांच्या विषयी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. ते 2-2 दुट्या करतात, 2-2 दुट्या करतात. आणि आपला जिथं कुठं कार्यक्रम असेल, लोणंदला असू द्या, शिरवळला असू द्या, खंडाळ्यात असू द्या, सगळ्यांच्या आधी हजर असतात. आज जरी तुम्ही खंडाळ्यातल्या पुतळ्याला जर हार घालायचं म्हटलं ना, तरी आम्ही सुद्धा ह्यांना फोन करतो, तायडांना आम्ही खंडाळ्यात आलोय, चावी. तिथून केसोडीतून येतात आणि ते गेट आम्हाला उघडून देतात. म्हणजे एवढी त्यांनी त्याग आहे त्यांचा, त्या माणसाचा त्याग आहे. मुंबईला ड्युटीला जायचं असलं, सर मला यायचं ड्युटीला, कसं काय येऊ, रात्रीचा आम्ही प्रवास करून पहाटे तिथं उतरतो. त्यावेळेस ते दोघं नवरा अगोदर गेले, ते आम्हाला जागा धरून ठेवली होती, खूप समाधान वाटलं. आणि काय बाबा असतील बघा, दान धर्म करणारे किती लोक असतात,
कळत सुद्धा नाही. आम्ही ड्युटी करून आलो होतो आणि निवांत झोपलो होतो. रात्रीचे प्रत्येकाच्या अंगावर नवीन ब्लँकेट पडलं होतं. सकाळी उठल्यानंतर कळलं की कुणी टाकले. म्हणजे दान देणारी लोक अशी असतात की कुणी दिले. फार न वेळ घेता आज मुख्य प्रवक्ते आपले राजेंद्र तायडे यांना विनंती करतो की आपला विषय त्यांनी समर्पकपणे मांडावा. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, तुमची आमची उद्धार करते, राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच राष्ट्रपुरुष राष्ट्रमाता यांना त्रिवार अभिवादन व वंदन. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मीराताई भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारी यांना सर्वांना, उपासक उपासिका बालबालिका यांना सर्वांनाच माझा क्रांतिकारी जय. आजचा विषय असा आहे कार्तिक पौर्णिमा, कार्तिका मास. म्हणजेच आज काश्यप बंधूंची धम्मदीक्षा, सगळ्यात मोठा जर परिवर्तनाचा गळा समोर आणला असेल तथागत गौतम बुद्धांनी, तर तो 3 बाहुलांची धम्मदीक्षा. आता ते धम्मदीक्षा अशी आहे, काश्यप बंधू हे 3 बंधू एक वाराणसीमध्ये राहत होते. या कुटुंबात 3 पुत्र होते. ते विद्याभूषित म्हणजे भरपूर विद्या त्यांना प्रदान झालेली होती, पण ते कर्मकांड या क्षेत्रामध्ये वागत होते. कर्मकांड म्हणजे आपण अग्निपूजा असेल, देवधर्म असेल, या पद्धतीने त्यांचं ते वागणं चालू असायचं. काही काळानंतर मोठ्या मुलाने त्यांच्या एक विचार केला की आपण संन्यास घ्यायचा आहे. संन्यास घ्यायचा आहे म्हणल्याच्या नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि त्याचं अनुकरण दुसऱ्या दोन्ही लहान बाबांनी घेतला. ते सगळे अग्निहोत्री, अग्निपूजक हे त्यांचे लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिले असे म्हणतात. हे 3 भाऊ उर्वेल काश्यप नदी, काश्यप निरंजना नदी काश्यप आणि गया काश्यप या गावाच्या काश्यप या नावाने ओळखले जात होते. यापैकी उर्वेल काश्यपचे 500 जटिल म्हणजे जो थोरला होता त्याचे 500 जटिल म्हणजे अनुयायी. दुसरा काश्यप होता त्याचे 300 अनुयायी आणि तिसरा काश्यप होता त्याचे असे 200. बघा आता 3 माणसांच्या पाठीमाग जर 1000 माणसं असतील का, तर आपला गुरु काहीतरी करतोय म्हणून त्याच्या पाठीमागे आपण करतोय ते आणि करीतच राहायचंय असं त्यांचं इच्छा होती. म्हणून उर्वेल काश्यपची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. जीवनमुक्त म्हणजे त्याला अजीवन होतं असं सर्व परिसरामध्ये, त्या नगरीमध्ये किंवा त्या जगामध्ये, पूर्ण जगामध्ये पसरलेलं होतं की जीवनमुक्त, अजीवन आहे तो. आता तो अजीवन आहे म्हणजे कसा की त्याला मरणच नाही असं गृहीत धरलं आणि त्या ठिकाणी दूरवरून लोक त्यांना भेटीसाठी येत असत. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी माहिती मिळाल्याच्या नंतर तथागत गौतम बुद्ध गेले. तथागतांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले की काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या. काश्यप म्हणाले, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक क्रांती नागाज आहे, म्हणजे तो आम्हाला त्रास देतो तसाच तुम्हालाही त्रास देईल. त्यामुळं जटिलांनी त्यांना त्या ठिकाणी राहण्याची अनुमती दिली नाही. पण वारंवार तथागत गौतम बुद्ध म्हणत की मला फक्त एकच दिवसाची संधी द्या त्या ठिकाणी राहण्याची. मुलचिंद नावाचे एक क्रांती नागराज आहे, तो भयंकर शक्तिमान आहे. सर्व संन्याशांना तो संन्याशांचा शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला त्रास देईल तसाच तो आपल्याला त्रास देईल असे वाटले. लोक तथागतांचे मित्र अनुयायी झाले आहे ते काश्यपाला माहिती नव्हते, परंतु तथागत ते म्हणत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करत म्हणाले की तो मला त्रास देण्याची शक्यता नाही.
काश्यप कृपा करा की आपण अग्निशाळेत मला एक रात्र राहण्याची जागा द्या. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. तुम्हाला काहीशी भीती वाटते इतकीच की तुमच्याशी इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे जाऊन बसले. नागराज मुचिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्यांना दिसले. तथागत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती, प्रसन्नता अशी त्यांनी उजळून चेहऱ्यावर पाहितले आणि मुचलिंदला वाटले की मी एक महान विद्वतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यासाचे काय असेल अशी काळजीने अवस्था झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोपच आली नाही. का तर तथागत गौतम बुद्धांचं काही बरं वाईट केलंय का त्या मुचलिंदाने म्हणून. नंतर उजाडल्याच्या नंतर काश्यप आणि त्यांचे एकूण एक अन्वयी काय घडले हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदाकडून तथागत काही दुखापत झालेली आहे का त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद त्यांना त्यांची पूजा करीत असल्याचे आढळले. हे दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. त्या चमत्काराला चा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची इच्छा केली. तथागतांना इथे राहण्याची मान्य केले कारण त्या दोघांचा हेतू वेगवेगळा होता. काश्यपाचा हेतू मुलीचंद नागापासून आपणास संरक्षण मिळेल असा होता. तथागताला वाटले की मी एक दिवशी काश्यपाला आपल्या धम्म उपदेश देण्याची आपल्याला संधी मिळेल. पण काश्यपाच्या त्याविषयी काहीच अनुकूलन दाखवले नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच्या त्या बाबतीत पुढाकार घ्यावा तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात? जर तुम्ही अरहंत नसाल तर अग्निहोत्रीमुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाले, अरहंत होणे म्हणजे काय हे माहिती नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? नंतर तथागत म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांनी ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रीमुळे मनुष्य पराभूत होऊ शकतो कारण काश्यप हा एक अहंकारी पुरुष होता, परंतु तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्यांनी जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शीलता व्यक्त करून त्यांनी शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी दाखवून दिली. त्यांनी मान्य केले की जगतवंदीय तथागत बुद्धमतेशी आपल्या शुल्क बुद्धिमतीचा तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यानंतर अत्यंत नम्रतेने भगवंताने सिद्धांत करून गुरुवेल त्यांना अन्वयी झाले. गुरुला अनुसरून काश्यपाचे अन्वयी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्यांचे अन्वयी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर गुरुवेल काश्यपाने आपल्या सर्व वस्तू अग्नी पात्रे नदीत फेकून दिले. त्या सर्व प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेले नंदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू प्रवाहातून वाहत येत असल्याच्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले की या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत, त्यांना या फेकून दिल्या. काही तर साधारण शिस्तीर घडले ना असावे. अतिशय दुःखी आहे, अस्वस्थ झाले की दोघेही आपल्या 500 अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. त्यांना आणि त्यांच्या अनुयायाला श्रामण देशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणाची त्यांनी चौकशी केली. बुद्धांच्या धर्माची दीक्षेची
हकीकत गुरुवीर काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले असेल तर आपणही त्यांचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. त्यानंतर दोन्ही भावांना त्यांच्या सर्व अनुयायासह धम्म अग्निहोत्री याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आपणास आणण्यात आले. त्या बुद्ध तत्वाला दिलेल्या प्रवचन तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड जर घासले तर अग्नी बाहेर पडतो, तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाभूर वर येतो. काम, क्रोध, अविद्य हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतो. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध आणि अविद्या यांचा नाश झाला की त्याच बरोबर नवी इष्टा, ज्ञान आणि सदाचार यांचा जन्म होतो. म्हणून एकदा मनाच्या अंतःकरणात पापाविषयी घृण उत्पन्न झाले की त्याच्यामुळे तृण नाहीसे होते आणि तृण नाहीसे झाले की मनुष्य श्रमण बनतो. बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षी अग्निपूजेविषयी आदर नष्ट झाला आणि बुद्धांचा शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यपांची धम्मदीक्षा ही तथागतांच्या महान विजय होता, कारण लोकांच्या नावावर जबरदस्त प्रभाव पडलेला होता. असा हा कार्तिक पौर्णिमेचा काश्यप बंधूंचा धम्मदीक्षा हा विषय. तर याच्यामध्ये ज्या वेळेस आपण थोडक्यात आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला उपदेश, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काश्यपाच्या पाठीमागे हजारो लोक होते, त्यांना धम्मदीक्षा त्यांनी दिली, उपदेशना दिली आणि आपण सर्व अण्णांचं सतत म्हणणं असतं, अण्णा आपण ज्यावेळेस धम्मरथ आलता त्यावेळेस तुमच्या हाताने सर्व या गावाला छोटे छोटे पुस्तक दिलेले आपण बुद्धपूजा पाठाचे. मग त्याच्यानंतर आतापर्यंत एकालाही या ठिकाणी हे झालेलं नाही, पण ती परिवर्तन होईल अशी अपेक्षा बाळगू आपण. आणि प्रत्येक जणांनी आज आपण ज्या कर्मकांडामध्ये आहोत, आजचा दिवसच असा आहे की कार्तिक पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा होऊन गेली. पौर्णिमा होऊन गेल्याच्या नंतर आपण रविवार धरला आणि तो रविवार म्हणजे कर्मकांडातून मुक्त होण्यासाठी आपण सगळे मिळून संकल्पना करू. आता मी त्या विषयावर बोललो, पण आता वैयक्तिक माझा परिचय मी सांगतो. मी एक ऊसतोड कामगार, शिक्षण एकदम कमी, फक्त 8वी पास. ज्या वेळेस माझ्या गावाकडचं कार्य वेगळं असेल, पण ज्या वेळेस मी अण्णांच्या संपर्कात आलो, सगळ्या भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्कात आलो, तर रविवारी चला बुद्ध विहारी त्या उपक्रमांतर्गत ज्यावेळेस माझ्यामध्ये बदल झाला, तो एवढा बदल झाला की माझ्या घरामध्ये आज उजाळा पूर्ण निर्माण झाला. सरांनी सांगितलं की 2 दिवस नाही, कुठेही कार्यक्रम असू द्या, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आवर्जून मी माझ्या पोटाचा विचार न करता, मी सर्वसाधारण खासगी कंपनीमध्ये कामाला आहे, तरी सुद्धा ते पगारामध्ये पैसे किती शिल्लक राहते, माझी आई, वडील, पत्नी कुणीही काही या विषयी मी विचारित नाही. आणि हा माझा मुलगा आहे, त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. प्रत्येक गावामधला कार्यक्रम व्हिडिओ शूटिंग करा, पाठवून द्या, युट्यूबला टाकून देतो. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. काही जर चुकीचा शब्द एखादा गेला असेल तर क्षमा असावी. सर्वांना क्रांतिकारी जय हिंद. धन्यवाद. उपासिका आहे गौरी संतोष भोसले, तिने ITI इलेक्ट्रिकल यामध्ये 94% पडले. छान, लवकरच तुला जॉब पण मिळणार, काहीच अडचण नाही. तेच मान्यवरांच्या हस्ते, ग्रामस्थ, आपल्या अध्यक्ष यांच्या हस्ते या दिदीचा असा भव्य सत्कार होत आहे.